स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। दिल्ली जंतर मंतर येथील सुरू असलेल्या आंदोलनात शेवगावकरांचा जाहीर पाठिंबा। नीट पेपर फुटी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचे सुरू असलेले उपोषण हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढून त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ व दिल्ली संसद मार्चला पाठिंबा म्हणून आज शेवगाव येथील क्रांती चौकात लोकशाहीवादी पक्ष व संघटनांनी रस्ता रोको करून निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी या आंदोलनात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, शिवसेना उभाटाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश मगरे, AISFचे वैभव शिंदे, प्राध्यापक मफीज इनामदार, कॉम्रेड संदीप इथापे, प्यारेलाल शेख, शिवाजी वडके, अजिंक्य लव्हाड, कानिफ कर्डिले, दत्तात्रय आरे, बबनराव पवार, गोरख भापकर, ॲडव्होकेट गणेश ताठे, अभिषेक चौधरी, रजत लांडे, हिरामण म्हस्के, अतुल लबडे, अफरोज शेख, सुहास चव्हाण, नामदेव गरड, किसान सभेचे बापूराव राशीनकर, विष्णू गोरे आदी प्रमुख उपस्थित होते। प्रतिनिधी अयाज शेख, शेवगाव। दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या 22-23 दिवसापासून नीट पेपर फुटीनंतर जे आंदोलन सुरू झालेलं आहे, तर म्हणजे या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तरुणांना कॉक्रोच म्हणून संबोधलं आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली आणि नीट पेपर फुटल्यानंतर अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली शांततामय मार्गाने आंदोलन सुरू आहे। तर म्हणजे या देशामध्ये लोकशाही पद्धतीने मागण्या करण्याचा अधिकार आहे। मुख्य मागणी काय होती तर नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, पण सरकारने 22 दिवस ऐकलं नाही। 22व्या दिवशी सोनम वांगचुक यांना अत्यंत निर्दय पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने पहाटे कुणालाही न कळवता गुपचूप पद्धतीने त्या ठिकाणी अटक केली आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। त्यांना असं वाटलं की आंदोलन संपेल, पण उलट त्यांना सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर आंदोलन आणखी चिघळलं आणि आज संसदे त्या ठिकाणी पार्लमेंटवर भव्य मार्च या ठिकाणी लाखोच्या संख्येनं विद्यार्थी युवक आणि सर्व भाजप विरोधी सर्व लोक त्या ठिकाणी दिल्लीला जात जमलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज शेवगाव मध्ये सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला या ठिकाणी सक्रिय पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या ठिकाणी आजचे दिन आणू म्हणणारं सरकार या ठिकाणी प्रत्यक्षात मात्र अत्यंत खोटरडं, भ्रष्टाचारी आणि दडपशाही, हुकुमशाही करणारं सरकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे चालणारं जे राज्य आहे, संबंध यांनी लोकशाही उधळून टाकायचं काम केलेलं आहे। पक्ष फोडाफोडी चालू आहे, विरोधी पक्ष फोडायचे आणि एकाधिकारशाहीने वागणारं सरकार असल्यामुळं यांना कुणाची भीती राहिली नाही। आम्ही काही करू शकतो, हम करे सो कायदा, असं त्या ठिकाणी चाललेलं आहे। पण भारतीय जनता ही लोकशाही प्रेमी जनता आहे। आज या ठिकाणी जो वनवा या ठिकाणी पेटलेला आहे, विद्यार्थी युवक पेटलेले आहेत आणि आताच सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याची दुसरी लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे। स्वतःला स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न म्हणणारे भाजप RSS या ठिकाणी उघडी पडलेले, सगळे भ्रष्टाचारी लोक यांच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा पाठिंबा देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे आमची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि दिल्लीला जे काही आंदोलन यापुढे सुरू होईल त्या सर्व आंदोलनाला आम्ही शेवगावकरांच्या वतीनं सक्रिय पाठिंबा इथून पुढे सुद्धा या ठिकाणी देऊ। दिल्लीच्या जंतर मंतर वरती गेल्या 22 दिवसापासून देशामधील शास्त्रज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहे। नीट प्रकरणामध्ये या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत, परंतु त्यांना न भेटता, त्यांच्याबरोबर चर्चा न करता या सरकारनं 20व्या दिवशी त्यांना रात्रीतनच उचललं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना जेरबंद केलेला आहे। तर खरं म्हणजे अत्यंत काळीमा फासणारी ही गोष्ट आहे। हा देश लोकशाही आहे, प्रधान आहे, संविधानावरती हा देश चालतो। इथं दादागिरी चालत नाही, इथं तानाशाही चालत नाही, परंतु दुर्दैवानं या देशामध्ये हिटलर शाहीचे जे तत्व घेऊन सत्तेवरती आलेले नरेंद्र मोदी आहेत, ते लोकशाही मानत नाही, ते संविधान मानत नाही, ते दादागिरी करतात, तानाशाही करतात आणि हिटलर शाहीच्या प्रवृत्तीने या ठिकाणी कामकाज करतात। सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने हलवलं गेलं त्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलन आहेत।
संसदेवरती मोर्चा आहे, लक्षावधी लोक मोर्चाला गेलेले आहेत. आम्ही शेवगावमध्ये देखील सर्व भारतीयांच्या वतीनं, सर्व लोकशाही संविधानवादी संघटनेच्या वतीनं आज आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. आम्ही सर्वजण एका ठिकाणी आलेलो. खरं म्हणजे या निमित्ताने मला एक सांगावंच वाटतं की 2014ला सत्तेवरती येताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की मला सत्ता द्या, या देशाला मी महासत्ता बनवीन, मी चौकीदार म्हणून तुमचं काम करेन, तुम्हाला अच्छे दिन आणील. परंतु आज आम्ही बघतो की हा देश त्यांनी भुके कंगाल केलाय. हा देश भांडवलदारांच्या घशामध्ये घातलेला आहे. हा देश भांडवलदारांना त्यांनी विकलेला आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी या देशातनं गेलं पाहिजे. हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी शहा या देशाला भला मोठा लागलेला कलंक आहे. आणि म्हणून आता भारतीय रस्त्यावरती उतरलेले आहे. तेव्हा इंग्रजांच्या विरोधात पहिली लढाई झाली, आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरुवात झालेली आहे. हे सरकार रामाचं नाव घेऊन सत्तेवरती आले, राम मंदिरावरती दरोडा पडला त्याच्यावरती शब्द बोलत नाही. हे सरकार रामाचं नाव घेऊन आले, सीतामाईच्या नवऱ्याचं म्हणजे रामाचं नाव घेऊन सत्तेवरती आले, आणि सत्तेवरती आल्यानंतर मात्र रामही विसरले, सीतामाई विसरले. आणि अंबानी, ज्या नीता अंबानी आहेत, म्हणजे नीताबाईच्या नवऱ्याच्या घशात घालण्याचं काम, म्हणजे भांडवलदारांना हा देश विकण्याचं काम मोदी सरकार करत आहेत. त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. आणि सोनम वांगचुक तुम आगे बढो अशी ललकारी, गगनभेदी ललकारी आज शेवगावतून आम्ही सगळ्या भारतीयांनी दिलेल्या आहेत. सोनम वांगचुकला आमचा पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ही लढाई आम्ही पुढे घेऊन जाणार. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.